महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचं परिवर्तनाचं चक्र संपूर्ण देशात फिरवणार या देशाचे सामाजिक न्याय विभागाचे स्वतंत्र खात्याचे राज्यमंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब, आपल्या तालुक्याचे तरुण आमदार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेब, आपल्या विधान परिषदेचे जिल्ह्याचे माजी आमदार आणि आमचे जिव्हाळ्याचे सहकारी आदरणीय दीपक आबा साळुंके पाटील, मला माझ्या भावाप्रमाणे असलेले, वास्तविकता त्यांचं नाव मी अगोदर घ्यायला पाहिजे होतं, आदरणीय प्रदेशाध्यक्ष RPIचे राजाभाऊ सरोदे साहेब, तालुका अध्यक्ष आदरणीय खंडू सातपुते, सरपंच आदरणीय मोरेताई अमोल मोरे, त्यांचे सर्व सहकारी, गावचे प्रतिष्ठित नागरिक मंडळी, शेतकरी बांधवांनो, तरुण सहकारी मित्रांनो, माझ्या आई बहिणींनो, या ठिकाणी आज हा कार्यक्रम पार पडत आहे। ज्यावेळी मी गाव भेटीसाठी अचलदानीला आमदार या नात्यानं आलेलो होतो, त्यावेळी या गावकऱ्यांनी आणि खास करून बुद्धवासीय मंडळींनी हे बुद्ध विहाराची अतिशय आग्रहीपणाने मागणी केलेली होती आणि त्यावेळी जागाही आपण निश्चित केलेली होती। आज ते बुद्ध विहार पूर्ण झालं आणि सुदैवानं तुमच्या सर्वांच्या स्नेहभावनेतून या बुद्ध विहाराला उद्घाटन करण्यासाठी या देशाचे सामाजिक न्यायमंत्री आदरणीय आठवले साहेब, आपले नेते या ठिकाणी आले। सांगोला तालुक्याचा आणि आठवले साहेबांचं एक जिव्हाळ्याचं नातं आहे। स्वर्गीय आदरणीय भाई गणपतरावजी देशमुख आणि व्यक्तिशः माझा तर मी आठवले साहेबांच्या कुटुंबातला घटक आहे। मी कोणत्या पक्षात आहे, आठवले साहेब कोणत्या पक्षात आहे, जीवनात कधी आम्ही गेली 35-40 वर्ष बघितलं नाही आणि परिवर्तनाची चळवळ चालवण्यासाठी मी असो, माझा मित्र सांगलीचा विठ्ठल पाटील असो, जालन्याचा संजय लाखे पाटील असो, आम्ही सगळे त्यावेळेच्या युवक काँग्रेसच्या मित्रांनी आठवले साहेबांच्या चळवळीला मनापासून साथ दिली। आज आपल्या तालुक्याची प्रगती होत असताना, भरभराट होत असताना यात खासदार या नात्यानं आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांनी जो पाया रचून दिला, त्यावरच आपण एक विकासाचं सुंदर मंदिर बांधू शकलो। मी आवर्जून आठवले साहेब, मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की जुळलं तर पुन्हा येणाऱ्या खासदारकीला पुन्हा एकदा ह्या मतदारसंघातून तुम्ही उभा राहू, पुन्हा एकदा विक्रम प्रस्तावित करून आम्ही तुम्हाला निश्चितपणाने निवडून देऊ। या प्रसंगाला जास्त बोलत नाही, एवढंच सांगतो की अचलदानी असो, खवासपुटा, लोटेवाडी या सगळ्या परिसरावर आठवले साहेबांनी सदैव प्रेम केलेलं आहे। तुम्ही आठवले साहेबांच्यावर मनापासून प्रेम केलेलं आहे। हा आपल्या ऋणानुबंधनाचा धागा यापुढं आपण असाच चालत ठेवू। आपण आलात, या सामाजिक न्याय विभागातून मी दिलेल्या निधीच्या या बुद्धविहारचं उद्घाटन केलं, त्याबद्दल माझ्या वतीनं
आमदार आदरणीय बाबासाहेब देशमुख आणि माजी आमदार आदरणीय दीपक आबा तिघांच्याही वतीनं आपलं मनापासून आभार मानतो. जय हिंद.